एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टी किंवा महायुती आम्ही सर्वजण निवडणुका या खरं तर या विषयावरती लढू शकतो का, तर आम्ही लढणारच नाही. बर आम्हाला निवडणुका डेव्हलपमेंट या विषयावरती लढल्या पाहिजे असं म्हणा. कारण आम्ही कामच तेवढं केलं आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात 11 वर्षामध्ये ज्या ताकदीने काम देशात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ताकदीने काम झालं आहे याची आम्हाला कल्पना आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सुद्धा 2014 ते 2019 त्यानंतरच्या काळामध्ये आदरणीय एकनाथराव शिंदेजी मुख्यमंत्री असताना आणि पुन्हा आता देवेंद्रजी असताना ज्या ताकदीने काम होत आहे याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या महायुती म्हणून पथ्यावरतीच पडणार आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जनतेला सगळ्यांच्या लक्षात आहे की कशा पद्धतीने डेव्हलपमेंट जी आहे ती डेव्हलपमेंट होते. कोस्टल रोड ज्या ताकदीने होतो आहे, मेट्रोची कामं ज्या ताकदीने होत आहेत, हे सगळं जेव्हा समोर दिसतं आहे डेव्हलपमेंट किती ताकदीने होते. केंद्रातले इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पूर्वी मिळणारे 1 रुपया आणि आज मिळणारे 10 रुपये, हा जो फरक आहे ना, हा फरक जो आहे हे समजतो आहे जनतेला. त्यामुळे मला असं वाटतं की निवडणुका या 100% डेव्हलपमेंटच्या दिशेने नेणं हे आम्ही काम करू आणि आम्हाला 100% गॅरंटी आहे डेव्हलपमेंटच्या पदरामध्येच लोक मतदान करतील.